गुड मॉर्निंग सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळ सकाळचं वातावरण बघा कसलं झाले. कालच्या धरणं परत झिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे आणि वातावरण वाईच वेगळंच आहे आजचं. रात्री देवळा पुढं गेलो होतो शुक्रवारचा, ती पण राहिला व्हिडिओ टाकायचा. रात्री लय उशीर झाला यायला आणि उशीर झाल्याबरोबर धारण हिन काढायची होती, 9 वाजल्या, त्याच्यामुळं राहिला टाकायचा. तर आता तो पण बघा आणि आमचं सकाळ सकाळचं काय काम चाललंय ती पण बघा. छान असं सुंदर वारं सुटले गार. परत पाहता आता काय कोण हे करायचं. मस्तपैकी बटाट्याची भाजीची तयारी चालली. शेंगदाणे भाजाय टाकल्यात, चूल पेटवली एकंदर. उलताना इथे तर तिथे घासून मांडले. चहा करायचाय. सकाळी निम्या अर्धी चहा प्यायल्यात, निम्या अर्धी तशीच राहिले अजून. आता काय करायचं, उठत नाही म्हणलं आता बाहेरचं सगळं काम गुरांचं आवरलं, कपडे निघून टाकले धुयाला. तर म्हणलं ह्यांना चहा करून द्यावं आणि मग आपलं बाकीचं काम. कोथमीर गावली का आता पुरते? इथली कोथमीर लावलेली संपली, आता उगवून परत यायची. पहिली लावली होती ती गेली संपून. आता आठवड्याच्या फरकावर लावायच्या, आठवड्याच्या आता लावली या, आता परत लावायचं. धने पण आहे तर पण ती लय गर्दी झाली आता ती भाजीमुळं. रोज लागते ना ताजं ताजं भाजीला आपलं. इथली इथं पळत पळत जाऊन आणायचं, त्याच्यासाठी तर घराच्या जवळ लावले. बऱ्याच दिवसात आज बटाट्याची भाजी करायची आमच्यात. बाकीच्या भाज्यांना गमलीच खाऊन खाऊन आता खायला ती नकोच म्हणायला लागल्या ते पार. तरी रात्री वड्या ही केल्या मला त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ येईल. चहा मांडला या मस्तपैकी सगळ्यांनी चहा प्यायला. बाहेरचं वातावरण बघता करता चहाची तलब सगळ्यांनाच होती. मला बरेच जण म्हणतात रेश्माताई लय चहा पेत जाऊ नका. लय नाही हो, सकाळचं 2दा होतो आणि संध्याकाळचं 2दा म्हणजे 4 वाजता एकदा आणि परत 6:30 7 वाजता एकदा होतो. नंतर मग डायरेक्ट जेवण कर 4 वेळा होतं बरं का. आणि कुणी समजा चुकून पाहुणं रावले आली, कुणी भेटायला फॅन आलं, कुणी काय झालं, पण तरी मी पेत नाही बरं का. आत्याला देते निघून, आत्याला म्हणते प्या तुम्ही, मी नाही पेत. मग बघा कसं आत्याला देते, कसं आत्याला लागतो चहा त्याच्यामुळे. कशाला थोडं फोडणी आता ह्याच्यात गुळ टाकू का? ह्याच्यात उकळून द्यायचा. काय झाले आज बघितलंच नाही, काल साखर गेली संपून, लक्षातच नाही आणाय जायचं. आता गुळाचा चहा मस्तपैकी टाकायचा आणि गुळाचा चहा प्यायचा याचा. आता अण्णा आता कोण बापूंला म्हणलं साखर घेऊन या, बापू म्हणलं तुझी तू जाण घेऊन ये, मला नको सांग. आता अण्णा येस तर काय करता येत नाही. अण्णा गेलाय कुठे घेऊन, मग आल्यावरती जावं लागेल. आता शेंगदाणे आहेत का बटाट्याला? महिन्याचा बाजार असतो ना, मग शेवट संपत आल्यावर मग पंचायत होते. एकदा आणल्यावर काय आम्ही बाजाराचं बघत नाही, संपल्यावर मला लक्षात येतं. तरी माझं शिल्लक असतं सगळं घरात. लागतं तेवढं आता लागतं आणायला, जेवढं आपल्याला लागतंय तेवढं मग करायचंय कसं, त्यासाठी तर चाललंय सगळं ना. आता यायचं घेऊन साखर, शेंगदाणे, कपड्याची साबण हे. तर चला म्हणता तुझं काय चाललंय आमचं सांगायचं, डिस्कशन करायचं. तर छोटासा व्हिडिओ तुम्हाला सकाळ सकाळचा गुड मॉर्निंगचा बघा. झालं की सण, आता रात्री झाला की ही शुक्रवार, त्याला जोडून टाकली व्हिडिओ बघत राहतो मी. फक्त धिंगाणा घातलेला, गाण्याचं कॉपीराइट पडते का काय माहित नाही, पण आता चला असू द्या. गाणी हिन वाजवलेली, तिथं पोरी डान्स करत होत्या, फुगडी घालत होत्या. 2-3 दिवस ती धिंगाणा चाललाय. कामधंदा सोडून आपलं झोका बांधायला अजून तसाच आहे. झोका काय सोडला नाही, म्हणलं जेव्हा वाटण तेव्हा खेळायचा. ध्यानात आलं की खेळायचा. काय आता तिथं पटांगणात झोका आहे, काय दावं लागत नाही, काय नाही बांधून ठेवलाय. पुरी म्हणल्या मम्मी सोडू नको, राहून दे आम्हाला खेळायला.
म्हणलं बर नाही सोडत कशाला सोडत. हा बापू गेलं कुठंतरी गेलं वाटतं, दूध घालून आल्या तर आज काय जार भरून आणलं नाहीत त्यांनी. आणते. आणताना त्यांच्या आल्या ठरवलं काम आहे. असं लय सांगितल्यावर राग येतो. हा ज्याच्या त्या मनाने केलेलं बरं असतं. हो मग काय आपण सांगितल्यावर पटत नाही. सांगते ती पटत नाही का? सांगायचं नाही, पटत नाही सांगितलेलं. ज्याची त्याची काम वाटून दिलेलं असतं ते आपापल्या मनानेच उठली की कामाला लागतं. सांगायची गरज नाही, कोणाला म्हणायचं नाही तुम्ही हे करा आणि ते करा. ज्याची त्याला माहित असतं ते बरोबर उठली की नेटाला लागतं ती. म्हणायचं नाही, सांगायचं नाही, काय बोलायचं नाही. सांगितल्या माणसाला राग येतो. हा त्याच्यामुळं कसं असतं ज्याच्या त्या मनाने केलं पाहिजे. का ग पाणी टाकून ये घरी एवढं टाकून ये. का आली तू आंघोळ करता आंघोळ केली वय मग काय चला या सगळेजण गुळाचा चहा प्यायला. आणि